बोंबल्या विठोबाची यात्रा. बोंबल्या विठोबा म्हणजे सासगाव खोपोलीपासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेलं हे एक गाव. या ठिकाणी विठोबा रखुमाईचं मंदिर आहे. तर याला बोंबल्या विठोबा का म्हणतात याबद्दल एक आख्यायिका आहे की संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाला हाक मारून बोलावून घेतले होते, म्हणजे बोंब मारली होती. तुकाराम महाराजांनी मारलेली बोंब पांडुरंगाला मारलेली हाक आणि यावरूनच या मंदिराचं बोंबल्या विठोबा असं नाव पडलं असावं अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी दरवर्षी 10 ते 12 दिवस एक भली मोठी यात्रा भरते आणि आपण आज ती यात्रा पाहण्यासाठी आलो आहोत. आज मी या संपूर्ण यात्रेचं दर्शन आपल्या सर्वांना दाखवणार आहे आणि आपणही पांडुरंगाचं दर्शन घेऊन यात्रा बघायला सुरुवात करूया. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. आता नुकतेच आपण पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि यात्रा फिरायला निघालो. मंदिर उतरून खाली आलो तर या ठिकाणी अनेक वस्तू दिसत. टॅटू काढणारे लोक आहेत, लहान मुलांसाठी मेजवानी, अनेक प्रकारची खेळणी. ही सुरमईची आहे का? या ठिकाणचं खास आकर्षण म्हणजे मच्छी बाजार. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुकी मच्छी मासळी विकायला येते आणि आता आपण जाऊया हे मच्छी मार्केट पाहण्यासाठी. चला तर मग मच्छी मार्केट पाहायला. ताई हे कसं आहे? ही काय सुरमई आहे का? सुरमईचा हा हे खारा आहे. हा 500 रुपये किलो. बर अजून ही वाकटी आहे, ही 500 रुपये किलो आहे. बर सुकट म्हणजे जवळ आहे. हा हिला निर्ली म्हणतात का? हा 400 रुपये. बर ही दांडी आहे. बर आणि याला काय बोलतात? ही हा मोदगा. मोदगा 100 रुपये पाव. ही पण वाटतीच आहे. ही गोरी आहे, ही गोरी आहे. आणि ती मगाशी दाखवली ती पिटी रव्यासारखी लागते ती. हा आणि याला काय ढोमेला म्हणतात. हे डोमा हा कसा आहे? 100 रुपये पाव आहे. हे 500 रुपये आहेत. बरं हा जवळ आणि त्या जवळामध्ये फरक काय? हा हा कसा आहे? 400 रुपये किलो. आणि तो कसा सांगितला? 350 रुपये किलो. आणि हा समोरचा 500 रुपये किलो. ही सुकट आहे, अंबाडी आहे. अच्छा ही कशी 500 रुपये किलो. आणि तो त्याच्यामध्ये काय फरक आहे? अच्छा पण हिच्यात आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? ही मोठी आहे ती छोटी आहे. अच्छा आता तुम्ही इथे किती वर्षापासून दुकान लावता? 20-25 वर्ष झाली. जास्त झाले असेल. हे जे नाव आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे तेच दुकानाचं नाव आहे का? सासगाव मच्छीमार व्यापारी. हा बोंबील 550 रुपये किलो.
700 रुपये किलो. हा बोंबील 700 रुपये किलो. हा थोडा मोठा आहे. मोठी साईज आहे. बरं. आणि हा 600 रुपये किलो. हा थोडा लहान साईज आहे. स्पेशल म्हणजे टिफिन साठी कांदा टमाटर. बर. आंबाडी म्हणजे सुकीचा प्रकार आहे ना आंबाडी. बरं. ही कशी आहे? 500 रुपये किलो. बरं. ही हा मोठा दांडीचा छोटा प्रकार. दांडीचा छोटा प्रकार. हा कसा आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि ही ही आंबाडी. ही पण आंबाडी. 400 रुपये किलो. ही 400 रुपये किलो आणि ती 500 रुपये किलो. बर. आणि ही हा जवळा. हा कसा आहे? हा 400 रुपये किलो आहे. ही पण आंबाडीच. म्हणजे आमच्याकडे तिला सुकट म्हणतात. हिचं काय रेट आहे? 500 रुपये. अच्छा. आणि हिला वाकटी म्हणतात. ही आहे 400 रुपये किलो. पण ही पिटी आहे का कुठली? याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. ही पिटी आणि ही गोडी. तर ह्या पिटीचा रेट काय? 450 रुपये. आणि हिचा काय रेट आहे? ही 400. आणि हिला काय म्हणतात? चिरलेली. हिचं काय रेट आहे? 400 रुपये. आणि हिला ढोमेली म्हणतात ना. हे खाली ढोमेली आहेत. ही 300 रुपये किलो. आणि याला म्हणतात मांदेली. सुकी मांदेली ना. ही 200 रुपये किलो आहे. तुम्ही निर्ली ही निर्ली आहे ना. 400 रुपये किलो. आणि तुम्ही प्रॉपर इथलेच आहेत की पेंटचे? ह्या यात्रेमध्ये म्हणजे जी मुंबई विठोबाची यात्रा म्हणतात तिला, सासगावची. तर ह्या यात्रेमध्ये तुम्ही किती वर्षापासून दुकान लावता? वडलोबारचे. म्हणजे पिढ्यानं पिढ्या चालत आलेला धंदा आहे. आजोबापासून तुम्ही इथे येत आहे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला आठवत नाही की कोण येत होतं? आजोबापासून येत आहे. चला, छान गोष्ट, चांगली गोष्ट आहे. हा प्युअर कोळंबीचा 1700 रुपये किलो. आणि हा खारा आहे. पण ही कसला आहे? सुरमईचा. फलईचा आहे का सुरमईचा आहे? अच्छा. ही काय फलई आहे का सुरमई? ही काय फळई ना. थोडी खायला आळणी लागते. बिस्किट सारखा प्रकार आहे तो. बिस्किट मागं प्युअर सोडे. खारा आहे ना. शंभरला बागडा आहे ना तो. हा बागडा 100ला 4 आहेत की 6 आहेत. आणि हा कसला आहे खारा? ही वाम आहे. मोठी सुरमई. बोंबील 2-3 प्रकारचे. ही निर्ली आहे का? बोंबील आहे. निर्ली आहे ना. दादा सुकी मुशी आहे का? सुकी मुशी आहे का? सुरमई येते. मुशी नाही. मुशी नाही ना. दादा सुकी मुशी आहे का? मुशीच नाही. मी कुठून इथपर्यंत विचारत आलोय. कोणाकडेच मुशी नाही का? सुकली नाही पावसामुळे का म्हणून काय? आणि ह्या कुठला वाकटीचा प्रकार आहे?
पिटी ही सफेद ही पिटी आणि हिला तुम्ही काय बोलले कालीबाग बलक बलक हा हा नाही आम्ही त्याला बोलक म्हणतो बोलक हा मोठा असतो आणि हिचा काय भाव आहे आणि हिचा 550 तोच तो प्रॉब्लेम झाला घेऊन खायचा कोणी हा प्रॉब्लेम झाला कधीतरी बनवतो आपण ते तिकडे बोलले वागती आहे का वागती नाही अरे मुशी मुशी नाही उलटा आलो काय आपण वागती भारी आहे ताई वागती कशी आहे 600 रुपये किलो किलो मध्ये किती वस्तू हे किती पाव किलो हा हा पाकड मासा आहे ना याचा भाव काय 1400 रुपये किलो यावर्षी महाग आहे का कशामुळे झालं पावसामुळे नाही तर इतर वेळी किती कसं विकलं जातं म्हणजे यावर्षी थोडेसे भाव जास्त आहेत अच्छा बोटी बंद होत्या त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला म्हणून मुशी नाही आहे गावाला अजून आता सुकेल तेव्हा येईल मार्केटला तोपर्यंत रेट उतरलेले असतील ना मग रेट तोपर्यंत उतरलेले असतील जावळा मासली मासली इथं पण दिसत नाही मुशी आंबाडी कशी आहे सोडे मोठे आहेत का मोल्डेड आहेत का ओरिजिनल आहेत एकदम ओरिजिनल ओळखत असेल तर इथं काटा आहे बघा
असं कसं सोडे असतं? हा बरोबर आहे. काय रेट आहे? 2000 रुपये किलो. यांच्याकडे असेल बोलले ना. तुमच्याकडे एक मागणी घेऊन आला, आम्हाला मुशी पाहिजे सुकलेली आणि अलिबागवाल्यांच्याकडे मिळेल असं सांगितलंय. आहे का? ती खारा आहे. हा खारा आहे तो. नुसती मच्छी ना मच्छीच आहे. हे घ्या. कुठले? ती सुकडे आंबाडी म्हणतात. तुमचं गाव कुठला? पेंटचे सगळेच पेनवाले दिसतात. हा मला आतापर्यंत 4-5 लोक पेनवाले दिसले. तुमचं नाव काय? सागर कोळी. सागर कोळी पेंटचे. तू चेक कर आणि घे. इकडे बरं का पळाली नाही. आहे इकडे पाडी मग. हो कितीला आहे फक्त? रेंजचा प्रॉब्लेम.
गरम ही इकडे ना इकडे बनवायला लावली ही बनवायला लावली इकडे यायची छेटे छेटे गरम पण काढायला घ्यायचं दादा ही बालूशाही आहे का ही काय तुकडा घेतो खाऊन बघ तुला आवडली घे द्या एक पाव किलो द्या ही पाव किलो द्या बालूशाही पाव किलो द्या हे हा माल गरम नसतो जिलेबी गरम असते उसळ गरम असते 50 रुपये पाव जिलेबी 50 रुपये पाव ना पाव किलो द्या याचं नाव काय चंद्रकला ही कशी पाव आहे चंद्रकला हा ही पण द्या पाव किलो खाणार आहे तू नाही मी नको नको हा मग हे दोन ते पैसे देऊन टाक पाव किलो जिलेबी आणि हे पाव किलो 100 रुपये हा याचं नाव आहे चंद्रकला गोड मिठाई आहे 70 रुपये पाव आहे ना हे नको आपल्याला ते काय आहे पण काय करतात दीदीला होईल बाबा घ्या एक बॉक्स घ्या पण दीदीला काय देशील कधी आता नाही उद्या शनिवारला दीदी परवा लगेच जाईल ना आली तर हे वेगळे आहे का ये अलग है ये अलग है ज्यादा भून दिया वो कम होना 100 रुपया पाव खवा हा? हा? पेठा आवडतो दीदीला पेठा पेठा बघ 50 पाव हा. खाऊन बघ आता तो गोडच असणार आहे अरे लय गोड ना तुला आवडतो दीदी किती गो अर्धा किलो एक पाव किलो 2 पाव बनव अरे 50 रुपये पाव ना एवढी शुगर का टाकतोय तर तो काय गरम गरम देते आम्हाला ते देतील ना ही बेसनापासून बनते का बेसन आहे हा बेसन आणि गुळ बेसन आणि गूळ त्याच्यामध्ये मकाई और मैदा ते लोक बेसन जो लावतात होतं हा मी बनवते तुम्ही स्वतः बनवता कशी पाव आहे 50 ला पाव आहे खाऊन बघा ना तुम्ही खाली मी तुकडा घेतो हा
तुला घेतला आता युट्यूब मध्ये टाकतो थांब. हा पाहिजे असेल तर घे. ताई तुरीच्या शेंगा कशा आहेत? 100 रुपये किलो. हा द्या एक अर्धा किलो द्या. तुरीच्या शेंगा येते ना 100 रुपये किलो बोलतात. त्या दिवसात दिसली ना. ठीक आहे किती घेतली पॅनाचा?
करणार आहे. परशुराम घोरपडे. कुठचं आहे हा? कुठचं आहे? ठीक आहे 17. आता ही केवढं जिंकली केवढा तो? 50 रुपयाला. 50 रुपयाला. आणि किती वेळा खेळला? 2 चान्स. 2 चान्स. बर, मस्त. बेस्ट ऑफ लक. युट्यूब आइए बहन जी, आइए माता जी, आइए भाई साहब, आइए हमारी दुकान पर। है 10 रुपए में, आईलाइनर है 10 रुपए में, पाउडर है 10 रुपए में, क्रीम है 10 रुपए में, नेपकिन है 10 रुपए में, एयरिंग है 10 रुपए में, अंगूठी है 10 रुपए में, ब्रेसलेट है 10 रुपए में, बिंदी एक से एक डिजाइन में लेकर आए हैं मात्र 10 रुपए में, कांच है 10 रुपए में, कंगा है 10 रुपए में। जी हाँ, सभी प्रकार के कॉस्मेटिक एवं ज्वेलरी आइटम मात्र 10 रुपए में। चांदी सोने से कम नहीं, खो जाए तो भी कोई गम नहीं। मात्र 10-10 रुपए में दे रहे हैं आपको हर आइटम। जी हाँ, 10-10 रुपए में। बॉम्बे का लाट है, बॉम्बे का मीना बाजार आपके लिए लेकर आए।